तर छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीत बंडखोरी झाली आहे। समीर सत्तार यांनी अर्ज दाखल केलाय। सत्तेत राहून आम्हाला बाहेरचा मार्ग दाखवला जातोय असं अब्दुल सत्तार यांनी म्हटलंय। फडणवीस आणि शिंदेंकडे व्यथा मांडणार असल्याचं सुद्धा अब्दुल सत्तार यांनी सांगितलंय। पालकमंत्री असतानाही शिवसेना संपवण्याचं काम केलं जातंय असा आरोप अब्दुल सत्तार यांनी केलाय। का आपण जे 2.5 वर्ष ज्या पक्षाला सोडून आपण एक पक्षासाठी भारतीय जनता पार्टी आमचा जो जुना मित्र पक्ष आहे याच्यासाठी आम्ही आमच्या पक्षाच्या नेत्याला सोडून इकडे आलो आणि परत अशी परिस्थिती निर्माण होईल। आज जी परिस्थिती निर्माण होते ते स्लो पॉइझन आहे। हळूहळू शिवसेनेला मारायचा स्लो पॉइझनची जी परिस्थिती निर्माण झाली याला भविष्यामध्ये याच्यावर उपचार करणं गरजेचं आहे। आणि या परिस्थितीमध्ये आम्हाला जे समोर दिसतोय त्यामधले एक एक गड आमचे संपू लागले। तर पालकमंत्री असताना शिवसेना संपवण्याचं काम केलं जाते असं अब्दुल सत्तार यांनी म्हटलेलं आहे। अब्दुल सत्तार यांचे पुत्र समीर सत्तारांनी तिथे अर्ज भरलेला आहे। बंडखोरी करण्यात आलेली आहे छत्रपती संभाजीनगर जालना या विधान परिषदेसाठी। फडणवीस आणि शिंदेंकडे या संदर्भात व्यथा मांडणार असं सत्तार यांनी म्हटलेलं आहे। तर थेट आपल्यासोबत शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार जोडले गेलेले आहेत। अब्दुल सत्तारजी, स्वागत तुमचं। तिथे भाजपला ही जागा सुटलेली होती, तुम्ही आग्रही होतात या जागेसाठी आणि आता समीर सत्तारांनी तिथे अर्ज भरलाय। तुम्ही असं म्हणताय की तुमच्यावर अन्याय होतोय? नाही, प्रश्न कसा आहे की शेवटी आमचे जे मतदार आहे नगरसेवक, सर्वात जास्त नगरसेवक जिल्ह्यामध्ये कोणत्या नगरपालिकेमध्ये असेल तर ते सिल्लोड सोयगावमध्ये आहे। त्यांना ज्या पद्धतीने सत्तेमध्ये असलेले दोन्ही मंत्र्याकडून आमच्यावर होणारा अन्याय याला कुठेतरी आमच्या नेत्यांपर्यंत सन्माननीय मुख्यमंत्री असतील, सन्माननीय उपमुख्यमंत्री असतील यांच्याकडे मांडावं हे आमचा अधिकार आहे। आणि तो अधिकार आम्ही मांडला। आम्ही नगरसेवक म्हणून पक्षाचे असल्यानंतर बी आमच्या नगरपालिकेला दमडा मिळत नसेल तर मग ते पक्षाच्या मध्ये राहून आपल्याच पालकमंत्र्याकडून आपल्यावर अन्याय होऊ लागला। आपल्याच जिल्ह्याचे जे भारतीय जनता पार्टीचे मंत्री आहेत तेच आमच्यावर अन्याय करतात। तर मग आम्ही सत्तेमध्ये आहे का विरोधमध्ये हे आम्हालाही समजत नाही। म्हणून तर आमच्या नेत्याकडं आम्ही सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील, सन्माननीय देवेंद्रजी असतील, हे नेते आहेत, ह्या नेत्याकडे आम्ही सर्व भावना मांडू, त्याच्यातून ते काय मार्ग काढतात याच्यानंतर पुढची जे काही राजकारणाचे 3 दिवस आहे आता या अटीतटीचे याच्यामधून निर्णय होईल। बरं, सत्तारजी, तुमची थेट नाराजी आपण अतुल सावेंकडे सुद्धा मांडूयात। अतुल सावे देखील आपल्या सोबत या ठिकाणी जोडले गेलेले आहेत, भाजपचे नेते। तर अतुल सावेजी, स्वागत तुमचं। इथे संभाजीनगरच्या जागेवरून हा तिढा, अर्थात ही जागा भाजपने लढलेली आहे, भाजपच्या ताब्यात गेलेली आहे। मात्र अब्दुल सत्तार नाराज आहेत। त्यांचं असं म्हणणं आहे की सातत्यानं शिवसेनेवर या ठिकाणी अन्याय केला जातो। समीर सत्तारांनी तिथे बंडखोरी केली आहे, त्यांनी आपला उमेदवारी अर्ज भरलाय। माझी अब्दुल सत्तार साहेबांना एक विनंती आहे की हा जो निर्णय झालेला आहे हा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री स्मिताताई पवार यांनी एक फॉर्म्युला ठरवला आणि त्या हिशोबाने हा निर्णय झालेला आहे। आता त्यांनी जर आमच्यावर असा आरोप करणं हे चुकीचं आहे। त्यांचे जे काही म्हणणं आहे ते त्यांनी आपल्या नेत्यांसमोर मांडावं। आणि जे आज त्यांच्या मुलांनी जी बंडखोरी केली आहे याचा अर्थ असा होतो की एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेला आदेश ते ऐकत नाही, एकनाथ शिंदे साहेबांचा अपमान ते करतायत। त्यांनी त्यांचं काही जे काय आज ते जे बोलतायत आमच्या विरुद्ध बोलायचं, त्यांना जे काय बोलायचं त्यांनी आपले नेते जे आहेत एकनाथ शिंदे साहेब त्यांनी सांगावं की साहेब हे माझं दुखणं आहे किंवा हे माझं ग्रज आहे, ते ग्रेस करून त्यांनी त्यांच्यासमोर खुलासा केला पाहिजे। इकडे भारतीय जनता पार्टीवर, भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांवर, राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर माझ्यावर आरोप करून काय उपयोग आहे? बरं, अतुल सावेजी थोडंसं थांबा। अब्दुल सत्तार, तुम्हाला काय बोलायचंय? मला एक आश्चर्य वाटतं सावे साहेबांचा की मी राज्याच्या मुख्यमंत्र्याच्या बद्दल कोणताही आरोप केला नाही। त्यांना कदाचित माझा स्टेटमेंट समजला असेल तर माझा आरोप सावे साहेबावर आहे हे मी खुलं बोलू लागलो, लपून नाही, छपून नाही। परंतु मुख्यमंत्री महोदयाच्या विरुद्ध एकही शब्द मी बोललो असेल तर तुम्ही तपासून घ्या।
आणि तुम्हीच मधला मार्ग अंपायर सारखा दाखवा का मी एक शब्द तरी मुख्यमंत्र्यांच्या विरुद्ध बोललो का. परंतु ज्या पद्धतीने सन्माननीय अतुल सावे साहेब बोलू लागले त्यांची जरूर मी त्यांच्याबद्दल मी जाहीरही बोलू लागलो, काही लपवून छपून बोलू लागलो का. मला ते मंत्री झाल्यापासून त्यांना विचारा कधी एक दमडा दिला का आम्हाला कधी त्यांनी. मी काही 18 महिने झाले निवडणुका झाल्या, 18 महिन्यामध्ये आम्हाला कोणी 18 रुपयाची मदत करत नाही, आमच्या नगरपालिकेला करत नाही. आमच्या नगरपालिकेचे समजा 51 सदस्य आमच्याकडे आहे, नगरपालिका जिल्हा परिषद आणि ते मिळून. तर या 51-52 लोकांना न्याय मिळत नसेल तर त्या 51-52 लोकांनी मतदान का करावं, हा बी तो मुद्दा आहे ना. त्यांना निधी आमच्या पक्ष आम्ही काय अतुल सावेला एकट्याला बोललो नाही, आमच्या पक्षाच्या जे पालकमंत्री आहे त्यांच्याबद्दल मी बोललो. अतुल सावेजी, मॅडम माझं असं म्हणणं आहे की ते जे माझ्यावर आरोप करताय ते कुठलाही निधी दिला नाही. मी माझ्याकडे एकच निधी असतो तांडावस्तीचा आणि तो मागच्या 1 वर्षात निधी आलेला नाही. या 22 जूनच्या अधिवेशनामध्ये निधी येईल त्यावेळेस त्यांना मी देऊ शकतो. आणि दुसरी ते जे आज त्यांनी जे माझ्यावर आरोप केला आहे, माझं एकच म्हणणं आहे, हा काय मी ठरवलेला उमेदवार किंवा मी ठरवलेली सीट नाही. ही वरच्या तिन्ही नेत्यांनी छत्रपती संभाजीनगर भाजपने लढवायचं असं ठरवलं आणि भाजपने ठरवलं. त्यांनी मला एक स्पीकरचा मंत्री म्हणून मला हे दिला आणि त्याच्यामुळे मी आज सगळ्यांना बोलून त्या फॉर्म भरला आम्ही. आणि शिवसेनेचे खासदार साहेब होते, आमदार साहेब होते, सगळे उपस्थित होते. आम्ही वरती पण सगळ्यांशी बोललो. असं काय माझा वैयक्तिक निर्णय नाही. त्यांनी माझ्यावर आरोप करायच्या अगोदर त्यांनी हे विचार करायला पाहिजे की हा काय निर्णय मी घेतलेला नाही. हा निर्णय वरच्या त्यांनी त्याच्यात एकनाथ शिंदे साहेब पण इन्क्लुडेड आहेत. माझं म्हणणं त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांशी बोलावं. आमच्यावर काही आरोप करायच्या अगोदर त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांशी बोललं पाहिजे, त्यांच्याकडे खुलासा केला पाहिजे. मी अतुल सावे साहेब मी आता खुलासा करतो ना. अतुल सावे साहेब, मी तुमच्यावर आरोप केला नाही उमेदवारीचा. पहिले तुम्ही माझे पूर्ण स्टेटमेंट ऐकून घ्या शांत मनाने. मी तुमच्यावर आरोप निधीचा केला. मी तुमच्यावर आरोप तुम्ही जे वैयक्तिक तहसीलदारापासून तर कलेक्टर पासून तर AR पासून तर DDR पासून जॉईंट रजिस्ट्रारपर्यंत ज्या पद्धतीने आमच्याबद्दल तक्रारा करतात, ज्या पद्धतीने आमच्या विरुद्ध तुम्ही राजकारणाचा षडयंत्र करू लागले, मी त्याच्या विरुद्ध बोललो. मी स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं की मी उद्या जाऊन आणि कोर्टाने पण तुमचा निर्णय जर तुम्ही करेक्ट होता तर कोर्टाने काय तुमचा रिजेक्ट केला. ओरिजिनल तो ऐकून घ्या. आम्ही बोगस लोक आहेत पण तुम्ही नाही आपण एका समोरासमोर प्लॅटफॉर्मवर येऊ. मी काय बोलू लागलो तुम्हाला. माझं म्हणणं